केवळ पीडित आणि आरोपीने लग्न केले आहे आणि मूल झाले आहे म्हणून पोक्सो FIR रद्द करता येत नाही। अलीकडचंच मुंबई उच्च न्यायालयाचे हे जजमेंट आता पाहायला मिळते आपल्याला। एका अल्पवयीन मुलीला प्रौढ पुरुषाच्या प्रेमात पाडले आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे लग्न लावून दिलेले आहे आणि तिने मुलाला जन्म देखील दिला आहे। म्हणून याचा अर्थ असा नाही की लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे सिद्ध होत नाहीत। तर रेकॉर्डवरून खंडपीठाने असे नमूद केले की मुलगी आरोपीच्या म्हणजे आता जो तिचा पती आहे त्याच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी या नात्याला मान्यता दिली आणि त्यानंतर 2 जून 2024 रोजी मुस्लिम विधीनुसार त्यांचे लग्नही पार पाडले। जरी ती म्हणते की सदर विवाह मुस्लिम रीतिरिवाज आणि धर्मानुसार झाला होता, परंतु लग्नाच्या वेळी तिचे वय 18 वर्षापेक्षा कमी होते। जेव्हा तिने संबंधित वेळी मुलाला जन्म दिला तेव्हा तिचे वय 18 पेक्षाही कमी होते, असे न्यायाधीशांनी या ठिकाणी नमूद केले आहे। खंडपीठाने पुढे हे देखील लक्षात घेतलं की कथित लग्नाच्या वेळी आरोपीचे वय अंदाजे 27 वर्ष होते। किमान त्याला हे समजायला हवे होते की त्याने मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत वाट पाहायला पाहिजे होती। मग मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही जेव्हा तो तिला तिच्या पालकांच्या कायदेशीर ताब्यातून काढून घेतो तेव्हापासून तो गुन्हा करतो। फक्त आता मुलीने मुलाला जन्म दिला आहे म्हणून अर्जदारांच्या कृत्यांना बाजूला ठेवता येणार नाही, असे आमचे मत आहे, असे खंडपीठाने आदेशात म्हटलेले आहे। अल्पवयीन व्यक्तींची संमती अप्रासंगिक असल्यानं आणि केंद्र सरकारने EPX कोर्टासमोर घेतलेली भूमिका देखील दर्शवते की ती भारतीय संविधानाच्या आदेशाविरुद्ध असेल, कारण कायदा व्यक्तींसाठी नाही तर मोठ्या प्रमाणात समाजासाठी आहे। जर कायद्यानुसार दिलासा फक्त त्या उद्देशाने बनवलेल्या विशिष्ट प्रक्रियेचे पालन करून मिळू शकतो, तर जर त्याला तो दिलासा मिळवायचा असेल तर त्या प्रक्रियेचे पालन केले गेले पाहिजे। न्याय कायद्यानुसारच करावा लागतो किंवा लागेल असे न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवले आहे। त्यामुळे आरोपी आणि त्याच्या पालकांनी दाखल केलेली याचिका खंडपीठाने फेटाळून लावली, ज्यात त्यांनी त्यांच्या विरुद्ध दाखल केलेला FIR रद्द करण्याची मागणी केली होती, कारण पीडित मुलगी लग्नाच्या वेळी आणि तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यात आले तेव्हा ती अल्पवयीन होती। धन्यवाद।